झालं. तर आपण पाहतो होतो आकृत्यांची संख्या मोजणे. त्यात आपण पाहणार आहोत त्रिकोणांची संख्या. आपण रेषा मोजणे पाहिलं, कोण, चौकोन, चौरस. आता त्रिकोण पाहूया. त्रिकोणांची संख्या कशी मोजायची? सर्वात सोपं उदाहरण. त्यात किती त्रिकोण आहेत? 3. 2 छोटे आणि 1 मोठा. तर सूत्र काय? n इंटू n प्लस 1 अपॉन 2. n म्हणजे सर्वात मोठी संख्या. 2 अधिक 2 2 कॅन्सल होईल. उत्तर काय येईल? 3. बरोबर. इथे किती त्रिकोण असतील? नॉर्मल पद्धतीने बघूया आपण. 1 2 3 बरोबर. हा एवढा 4 5 आणि सर्वात मोठा 6. त्याची पण सूत्र तेच आहे. n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. n म्हणजे सर्वात मोठी संख्या 3. 3 अधिक 1 भागिले 2. ह्याला 2 ने भाग जाईल. 3 2 6 उत्तर येईल. पाच त्रिकोण असतील तर काय होईल? पंधरा उत्तर येईल. बरोबर. त्यातला पुढचा प्रकार पाहूया आपण. यामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? हा बरोबर. हे अगोदरचे 3 आहेत ते आहेत. हे छोटे 2 बरोबर. हा काउंट करायचा का नाही? कारण ऑलरेडी काउंट केलेला आहे. बरोबर. गेला नंबर देताना कसे द्यायचे? कसे? हा 1 मोठ्याचं बरं का. हा 2 याच्यातला हा 1च आहे, तो सोडून द्या. आणि ह्याला परत 2 बरोबर. मग 1 प्लस 2 प्लस 2 किती येईल उत्तर? 5. असे नंबर का दिले ते कळालं? किंवा असं पण देतात नंबर. छोट्याचा हा 1 आणि 2. हा जो 1 आहे परत दुसरा तोच परत तो याच आहे आणि 2. त्यामुळे हे 1 2 झालं आणि हा मोठ्याचा 1 आणि हा 2. त्याच्यामुळे हा 1 जो झालेला आहे तो डबल झालेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे 1 प्लस 2 प्लस 2
हा 1 परत का नाही घेतला आपण? कारण तो ऑलरेडी काउंट झालेला आहे. आलं लक्षात? ती ब्रॅकेट जे आहे तो म्हणजेच हा रिपीट झालेला 1 आहे. आलं लक्षात? म्हणजे हा 1 + 2. उत्तर काय येईल मग? 5. यात किती त्रिकोण आहेत? आधीचे 6. बरोबर. हम्म. हम्म. किती? ह्या मोठ्यातले बरं एवढ्यातले बघू फक्त यात 6 होतील. बरोबर. याच्यामध्ये 6 होतील. हा जो झालाय तो डबल काउंट झालाय. बरोबर. हा 1 2 3. बरोबर. हा 4, हा 5, हा 6 मोठा काउंट झालाय ऑलरेडी आता. ठीक आहे. म्हणजे याच्यासाठी हा मोठा आहे पण याच्यासाठी हा छोटा आहे. बरोबर. म्हणजे हा एक डबल काउंट झालाय. याच्यामध्ये 6 म्हणजे 6 6 12 वजा 1. तेच आपण कसं करायचं आपण? हा 1 2 3. बरोबर. हा एक जो आहे काउंट केला तो ह्यात पण आहे त्यामुळे ते 2 आणि ते 3. बरोबर. छोट्याचा कंस आहे हा 1 अधिक 2 अधिक 3. याच्यामध्ये हा 1 आलेला आहे. बरोबर. +2 +3 किती येईल मग? 11. लिहून घ्या. झालं. यात किती त्रिकोण आहेत?
4चं आपल्याला काय सूत्र माहिती आहे? 10. बरोबर. त्या मोठ्यातले 10, छोट्यातले 10. हा डबल झालेला आहे. -1, 19. हेच आपण नंबर देतात कसं द्यायचं? 1, 2, 3, 4, परत 2, 3, 4. तर 19. यातले त्रिकोण आहेत. चौदा कसे येतील? हो. आधी असं करू, ह्याच्यात 6, 3 म्हणजे बरोबर, ह्याच्यात 6, ह्याच्यात साहित्रिक -2, ह्याचा 16, बरोबर. कसं करणार आहे नंबर याची? 1, 2, 3 मोठ्याचे दिले बरं का. आता या छोट्यामध्ये हा 1 ऑलरेडी झालेला आहे. 2, 3, हा 3 म्हणजे ऍक्च्युली 1च आहे. तरी पण एकच पडतं, सेमच होतं. हा 3 म्हणजे हा ऍक्च्युली एकच आहे याच्या छोट्यासाठी, बरोबर. 2, 3, 1 अधिक 2 अधिक 3 सगळ्यात मोठ्याचे ते, ठीक आहे. अधिक 2 अधिक 3 हा 1 का वगळलाय? डबल झालाय म्हणून, बरोबर. अधिक 2 अधिक 3 हे किती झाले? 6 अधिक 5 अधिक 5 16. याच्यात सांगा. दहा 10 कुठे? हा 22 + 2 20. याचा आपण कसे करायचे नंबर? आता नंबरिंग कसं करायचं याचं? 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, बरोबर. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक
4 याचे परत याचे 2 अधिक 3 अधिक 2 अधिक 3 बरोबर. याचं किती येईल 10 अधिक 5 अधिक 20. झालं. फक्त नंबर कसं द्यायचे ते कळाले पाहिजेत. जो नंबर रिपीट होतोय कोणती आकृती त्यानुसार ते कंस द्यायचे, ते सोडून द्यायचे, किंवा त्या प्रकारे ते कंस करता आले पाहिजे. किंवा नंबर जसे द्यायचे कळाले तरी फक्त सगळ्या नंबरची फक्त बेरीज करायची. यात किती त्रिकोण आहेत? कसं केलं? हा एक छोटा, हा एक छोटा, मोठ्यातले 2 छोटे. हा 2 झाले. सर्वात मोठे 3 बरोबर. हा छोट्यातला छोटा, दुसरा छोटा 4 5 आणि हा एक 6. म्हणजे हा 1 2 छोट्यासाठी 1 2 म्हणजे 1 अधिक 2 गुणिले 2 2 म्हणजे लेअर आहे म्हणून. एकावर एक 2 थर आहेत. ठीक आहे. 3 गुणिले 2 6. ठीक आहे. याचं कसं होईल? सेम. 3 असे त्रिकोण असताना किती असते बेरीज? 6 बरोबर. एक अधिक 2 अधिक 3 अधिक 1 अधिक 2 अधिक 3. बरं. चार असेल तर 20 होईल. याला कसे नंबर देणार? मायनस काय? मायनस नाही होणार. हा 3 बरोबर. 1 2 3 सर्वात मोठ्यासाठी ही रेषा विसरून जा. हा. ठीक आहे, आपण काउंट करून बघूया आणि का रिपीट होत नाही बघू. हा छोटा एक, हा छोटाच. हा 1 2 3 सगळ्यात छोटे बरोबर. 4 5
सर्वात मोठा 6. बरोबर, म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 6. हे याचं लक्षात आलं. ह्याच्यासाठी हा सर्वात छोटा आहे, हा दुसरा छोटा आहे आणि हा 3. म्हणजे 6 आणि 3 9. म्हणजे बेरीज कशी करायची? मोठ्यासाठी 1 अधिक 2 अधिक 3 अधिक छोट्यासाठी मग किती? 6 अधिक 3 बरोबर 9. लेअर असताना असं काउंट नाही केलं पण मायनस करताना ते कन्सिडर करायला लागेल. हो हो ते एक्सटेंड झाल्यासारखं वाटतंय ना. हो. अजून एक उदाहरण बघू याचं. हा 10 15 10 इथं कोणताही डबल होत नाही जेव्हा एकावर एक 2 असतात त्रिकोण. बरोबर, त्याच्यामुळे प्रत्येकाला 1 पासून नंबर द्यायला सुरुवात करायची. आणि जेव्हा कॉमन त्रिकोण असतो, मागच्या आकृत्यांमध्ये बघितलं, तेव्हा कॉमन आहे तो वगळायचा आहे. मग मोठ्यासाठी 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. छोट्यासाठी 25. तर या त्रिकोणात एकूण त्रिकोण किती आहेत? तर अशा वेळेस 1 2 याला नंबर द्यायचे, परत आपण याला 1 2 द्यायचो आणि याला 1 2 द्यायचो. बरोबर, म्हणजे 3 अधिक 3 अधिक 3 3 त्रिक 9. असे लेअर असताना आपण काय करायचं? 1 2 करायचं. किती लेअर आहेत? 3. बरोबर, एकावर एक. म्हणून 1 अधिक 2 गुणिले 3 3 गुणिले 3 9.
इथे पण कसं 1 2 3 दुसरा आणि तिसरा म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 एकावर एक किती त्रिकोण आहेत 3 म्हणजे गुणिले 3 6 गुणिले 3 किती येईल 18 त्रिकोण येतील. याच्यात किती त्रिकोण आहेत तर इथे 1 2 3 4 1 2 3 3 साठी हा दुसरा आहे त्याला आपण 1 2 3 करू शकतो म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 सर्वात मोठ्यासाठी आणि 1 अधिक 2 अधिक 3 एवढा त्याच्यामध्ये दुसरी लेअर आहे असे किती लेअर असतील तेवढ्याला गुणायचंय आणि लक्षात 1 2 3 अधिक 1 2 3 म्हणून ते 2 केलेलं आहे याचं 10 येईल अधिक 6 गुणिले 2 म्हणजे 10 अधिक 12 बरोबर 22 त्रिकोण तिथे आणि लक्षात सर्वात मोठ्यामध्ये 4 आणि इथं 1 2 3 1 2 3 त्याचं पण 1 2 3 अधिक गुणिले 2 केलंय म्हणजे सर्वात मोठे 10 आणि 6 दुणे 12 10 12 22 पुढचा प्रकार त्रिकोण मोजण्यात ना यात किती त्रिकोण आहेत 5 आहे बरोबर 1 2 3 4 4 अधिक 1 5
याचं कसं करणार? इथं लक्षात ठेवायचं हे 4 गुणिले 1 अधिक किती त्रिकोण आहेत? एकच. 4 गुणिले 1 अधिक 1 बरोबर 5. तसंच इथं करायचं. 1, 2, 3, 4 बरोबर. तसंच इथं 1, 2, 3, 4 मधलं असे 4 दुणे 8 आणि सर्वात मोठा एक 9. दोन्हीतला आता फरक लक्षात घ्या. इथं 1, 2, 3, 4 बरोबर. 1, 4 आणि सर्वात मोठा एक म्हणून 4 अधिक 1 5. इथं छोट्यामध्ये आधी बघा 1, 2, 3, 4 बरोबर. छोट्यातले छोटे बघितले आपण 4. आता मोठ्यातले छोटे बघू. हा आपण मोठा काउंट केलाय का आपण? नाही केला बरोबर. फक्त छोटे काउंट केले. परत इथे 1, 2, 3 आणि हा छोटा 4. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. 4 आणि 4 8. याच्यामध्ये हा जेव्हा पूर्ण काउंट केला तेव्हा हा इथला एक काउंट केला आपण. आणि लक्षात त्याच्यामुळे राहिला कुठला? सर्वात मोठा एक तो घेतलेला आहे. म्हणजे 4 गुणिले 2 अधिक 1 9. कशामुळे आलं ते लक्षात आलं? इथे किती त्रिकोण आहेत? याचे 4 परत ह्याचे 4 ह्याचे 4. 4 त्रिक 12 आणि 1. परत बघायचे 3चं कंपॅरिझन. या आकृतीत छोटे त्रिकोण किती आहेत? 4. 1, 2, 3, 4 आणि हा 4 छोटे आणि एक मोठा. 4 आणि 1 5. इथं 1, 2, 3, 4 ह्या छोट्यातले 4 छोटे झाले बरं का. हा मोठा काउंट केला का आपण आणखी? नाही केला बरोबर. तर मोठ्यातले छोटे बघूया. 1, 2, 3 आणि हा 4. हा जो काउंट केला आपण तेव्हा या छोट्यासाठी तो मोठा आहे, तो काउंट झालेला आहे. म्हणजे 4 दुणे 8 आणि म्हणजे हेच कसं आहे 4 अधिक 1 बरोबर. ह्याच्यासाठी मोठ्यासाठी 4 अधिक 1 पण हा जो आहे तो डबल काउंट झालाय बरोबर. -1 आहे. हो हो. म्हणजे या प्लसला हे मायनस कॅन्सल झालं. म्हणजे 4 दुणे 8 अधिक 1. आलं लक्षात? त्याच्यामुळे जेवढे लेअर आहेत तेवढे लक्ष ठेवायचे. 1, 2, 3, 4 गुणिले 2 आणि एक मोठा. तर इथे पण तसंच 4 त्रिक 12 होईल अधिक 1. 12 अधिक 1 13. लक्षात फक्त कसं मोजायचं इकडे 1, 2, 3, 4 एकात एक किती आहेत?
हा मोठा सोडून द्यायचा. 1 2 3 4 त्रिक 12 अधिक 1 13 काउंट होत जाते. अजून एक छोटा असेल तर 4 चोक 16 अधिक 17 लक्षात. आता इथे किती त्रिकोण आहेत? या आकृतीत किती त्रिकोण आहेत? 6 11 बरोबर. कसं केलं याचं? 1 2 3 4 बरोबर. याचे 2 झाले, याचे 2 झाले, याचे 2 झाले बरोबर. म्हणजे आत्ताची जर आकृती बघितली तर 4 गुणिले 1 बरोबर अधिक 1 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 प्रत्येकाचे 2 2 तुकडे झालेत म्हणून बरोबर. हे 2 हे 2 हे 2 हा एक एक काउंट सोडलाय कारण तो ऑलरेडी काउंट केलेला आहे. ठीक आहे, 2 प्रकारे सोडता येते ते. 5 4 अधिक 1 अधिक 6 बरोबर 11 या पद्धतीने सोडत येते किंवा असं सोडता येते. 1 2 1 2 1 2 बरोबर. 3 त्रिक 9 झाले बरोबर. 3 गुणिले 3 हा एक झाला आणि सर्वात मोठा एक झाला. 9 अधिक 2 बरोबर 11.
इथे किती त्रिकोण आहेत? ठीक आहे, एक बघा, एक सगळ्यात छोटे 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर, नंबर देऊ त्याला आपण. 2 3 4 5 6 7 8 9. 9 छोटे झाले, बरोबर. अधिक याच्यामध्ये असे 3 झाले. 1 2 3. कुठले 3? असे 3 झाले आणि सर्वात मोठा 1. बरोबर. 13. लक्षात. कुठला? हा, ठीक आहे. हा एक 3 बघ, बरोबर. हा एक आणि हा एक. आलं लक्षात. हे 3 झाले. असे इथे एक आहे, तो इथे एक आहे आणि इथे एक आहे. अधिक 1. या किती त्रिकोण आहेत? हा हा, सगळ्यात छोटे 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 15 16. हे 16 झाले, परत 3 झाले. हे 1 2 3. बरोबर. परत त्यापेक्षा छोटे 6. बरं, एक मिनिट. सगळ्यात छोटे 16. बरोबर. त्यानंतर हे 3 आले, ते लक्षात आले तुम्हाला. बरोबर. हा एक. बरोबर. हा एक आणि हा एक. कसे ते 3 सांगू? ही जी आकृती आहे का, ही जी आकृती तीच आहे. हे 3 झाले, बरोबर. तर 6 कशा प्रकारचे आहेत? हे असे किती आहेत? 1. बरोबर. 2 3 4 5 6. आलं लक्षात.
आणि सर्वात मोठा किती झाले 26. घेऊन घ्या. UPSC सेट 2011 आलेला क्वेश्चन. काय दोन्हीमध्ये फरक वरच्यात आणि खालच्यात? याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? इथले नाही आहेत बरोबर. मग किती होतील इथे? 1 2 3 4 5. ज्यांनी सोडून गेले त्यांनी 26 इथे उत्तरात मारलेले. बरं बरोबर. हे 12 सगळ्यात छोटे, परत 3 आहेत, 6 आहेत, 1 आहेत बरोबर. सगळ्यात छोटे मधला नाही ते 27 कसं काय? अधिक एक हा मोठा आणि हा एक जो आहे का आतला हा लक्षात हा तो एक आहे. म्हणजे उत्तर काय? 27. किती उत्तर येईल? 23. किंवा 27 मधनं हे कॉर्नरचे 4 नाही आहेत. लिहायचं तर फक्त याच आकृतीत लिहून घ्या. हे लिहू का इथं? हा हे 3 आहेत. ओके 6 आहेत. हे एक मोठा आहे आणि हा एक आहे उलटा ट्रँगल.
त्याच्या पुढच्या गणतीकडे. किती त्रिकोण आहेत? 2. 1 आणि 2. बरोबर. किती आहेत? 4. हा, 4 गुणुले 2 असे 4. 2 2चे 4 गुणिले 2 8. बरोबर. किती आहेत? 4. अधिक 1 5. मधलं एक. बरोबर. दोन गुणिले 2 अधिक 1. जो हायेस्ट नंबर आहे, बरोबर, ते 2 ठिकाणी आहेत आणि हा एक. इथं हायेस्ट नंबर 1. रेषा किती आहे? रेषा आतमध्ये 2. 4 गुणिले 2 8. इथे किती झाले? 5. इथे 16 नाही. अठरा. 4. बरोबर. 4 गुणिले 2 कुठले? या साईजचे छोटे अधिक 4 गुणिले 2 असे काटकोन त्रिकोण. हा, हे जे 4 आहेत, ठीक आहे ना, एक मिनिट घेतो. असे 4. बरोबर. लक्षात. असे 2. बरोबर. 8 अधिक 8 अधिक 2 किती येतील? 18. यात किती आहेत?
8 त्रिक 24 बरोबर. हा आणि कुठला एक सांगतो. हा हे 8 अधिक 8 अधिक 8 बरोबर. हे छोटे झाले 4 आणि हे असे बरोबर. प्रत्येकामध्ये 8 आहेत. 1 2 3 4 बरोबर. 1 2 3 4 हे 8 झाले. प्रत्येकीमध्ये 8 बरोबर. ह्याच्यात 2 मोठे आहेत. असा हा एक हा एक बरोबर. हा एक हा एक किती झाले 2 अधिक 2 अधिक सगळ्यात मोठा कुठला एवढा अधिक 1 किती झाले मग 29. ठीक आहे आपण वेगवेगळ्या कलरने करूया आता. हम्म. एक कुठला लक्षात आला 29. हे आले ना लक्षात. हे जे 2 आहेत हा जो जांभळा कलरचा आहे ठीक आहे. तसे इकडं हे जांभळे कशामुळे ते आलं लक्षात. तर त्रिकोणांची संख्या मोजणे यात काय शंका येतात. थांबूया हा चॅप्टर इथे आपण. एवढ्यावरच थांबायचं का आज?